सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी कोर्टात जाणार। ओबीसी समाजाच्या वतीने कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे। जरांगेंना दिलेल्या आश्वासनांबाबत ओबीसी न्यायालयात दाद मागणार आहेत। ओबीसी समाजातील नेत्यांनी वकिलांशी चर्चा सुरू केलेली आहे। पुढील आठवड्यामध्ये याचिका दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची ही शक्यता आहे। मंत्री छगन भुजबळ अजित पवार यांच्याशी ही चर्चा करणार असल्याची माहिती। काही वेळापूर्वी माध्यमांशी छगन भुजबळ यांनी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी म्हटलं की हो, आम्ही कोर्टात जाणार। त्यांना प्रश्न विचारण्यात आला, कोर्टात जाणार का? त्यावर त्यांनी होय अशी प्रतिक्रिया दिली। त्यामुळे आता सरकारच्या या नव्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज न्यायालयात जाईल आणि मग मराठा समाजाला मिळालेलं हे आरक्षण न्यायालयीन पातळीवर सुद्धा टिकवावं लागणार आहे। कारण सरकारने जरी मान्यता दिली असली तरी ओबीसी समाज न्यायालयात जाईल, न्यायालयामध्ये मग ते टिकवावं लागेल। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। संदीप, खरं तर आतापर्यंत आपण सर्वजण तर्क लावत होतो, आपण म्हणत होतो की ओबीसी समाजाचे नेते हे न्यायालयात जाऊ शकतात। आता छगन भुजबळांनी अधिकृतपणे म्हटलंय होय, कोर्टात जाणार। आता आरक्षण कोर्टातही टिकवावं लागेल आणि सरकारला दुसरी बाजू सुद्धा सांभाळायची, ओबीसींची सुद्धा समजूत काढायची। अगदी बरोबर आहे। मनोज जरांगे पाटील यांचं 5 दिवस जे मुंबईत आंदोलन चालू होतं ते काल संपलं आणि राज्य सरकारनं त्यांना जी आश्वासनं दिलेली आहेत किंवा जे निर्णय घेतला राज्य सरकारनं तो अपेक्षित नव्हता, अशी थेट प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। त्यामुळं मंत्रिमंडळामध्येच ही नाराजी आता सध्या पाहायला मिळते, राज्य सरकारमध्ये ही नाराजी पाहायला मिळते। ओबीसी नेत्यांमध्ये कालपासूनच ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे, कारण सरकारचा जो कालचा निर्णय होता तो अपेक्षित नव्हता असं देखील भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये देखील याबाबतची चर्चा होऊ शकते। पण प्री कॅबिनेट जी असणार आहे त्यावेळेला छगन भुजबळ यांनी असं सांगितलं की अजित पवार यांना देखील याबाबत भेटणार आहे आणि त्यांच्याशीही चर्चा करणार आहे। आणि कालपासून ज्यावेळेला राज्य सरकारनं निर्णय घेतला गॅझेट बाबत GR काढण्याचा, त्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे, फोनवरून संभाषण झालेलं आहे आणि वकिलांशी चर्चा सुरू आहे। पुढच्या आठवड्यामध्ये याबाबतची याचिका जी आहे ती कोर्टात दाखल केली जाणार आहे। एकीकडे राज्य सरकार म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेलं होतं की कायदेशीर बाबींचा विचार करूनच GR काढण्याचा आम्ही निर्णय घेतला किंवा आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला आहे। मात्र ओबीसी नेत्यांमध्ये याबाबत अजूनही संभ्रम आहे, म्हणूनच ते कोर्टात जाणार आहेत। दुसरीकडे राज्य सरकारनं हा जो निर्णय घेतला हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेटचा, त्यानुसार कुणाची जात बदलण्याचा अधिकार उपसमितीला नाही आणि सरकारलाही नाही असं देखील छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर जो GR काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला हरकती किंवा सूचना या मागवल्या गेल्या नाहीत, म्हणजेच इतर मंत्रिमंडळातले सदस्य जे होते त्यांना याबाबतची कल्पनाही दिली नाही असं देखील छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता काल जो राज्य सरकारनं निर्णय घेतला विक्रांत, त्या बाबतीतला आता ओबीसी समाज किंवा ओबीसी संघटना ज्या आहेत त्या कोर्टात जाऊ शकतात। पुढच्या आठवड्यात याबाबतची याचिका जी आहे ती दाखल होऊ शकते। बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी।